सर्दी, खोकला, अंगदुखी यावर तुम्हाला आजी किंवा आईने हळद दूध दिलंय का? हळद दूध याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे। हळदीमध्ये कर्क्युमिन हे जे संयुग आहे ते अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजेच आपल्या शरीरातील ते फायटिंग एजंट आहे। शरीरातील आजारांबरोबर लढा देऊन आपली सुरक्षा करतात। त्याचप्रमाणे अँटी इन्फ्लमेटरी आहे, म्हणजेच शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात। दुधामध्ये कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, पेप्टाइड्स, प्रोबायोटिक यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते आणि ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण देतो तेव्हा नक्कीच आपण बारीक सारीक आजाराशी खूप चांगल्या पद्धतीने फाईट करू शकतो। आणि त्यामुळे हळद दूध हे सर्दी, खोकला, ताप यामध्ये एक अतिशय प्रभावी घरगुती उपाय आहे। हळदीचे दूध पचनास मदत करते। आयुर्वेदामध्ये हरिद्रा वनस्पतीचे गुणधर्म सांगताना ती उष्ण, दीपन आणि लघु सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे कटू, तिक्त, रसात्मक आहे। त्यामुळे लिव्हर फंक्शन सुधारतं आणि अर्थातच पचन सुधारायला सुद्धा मदत होते। हळदीचे दूध शांत झोप येण्यास मदत करते। यामध्ये असलेल्या ट्रिप्टोफॅन या अमायनो ॲसिडमुळे शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते। कर्करोगाचा धोका यामुळे कमी होतो हे सुद्धा अनेक संशोधनानुसार दिसून येतं। त्यामुळे हळदीचं दूध हे आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच घेऊ शकतो। हळदीचे दूध कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला मदत करते। त्यामुळे हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी व्हायला मदत होऊ शकते। त्याचप्रमाणे मधुमेहासारख्या आजारामध्ये सुद्धा आपण हळद दूध वापरू शकतो। सर्दी, खोकला, ताप, अंगात कणकण, मुकामार लागणे, सांधेदुखी, पिंपल्स, पिगमेंटेशन, त्वचेवरच्या जखमा, पाय मुरगळणे अशा अनेक गोष्टींसाठी हळदीचे दूध आपण वापरू शकतो। तुम्ही हळद दूध घेत असाल तर तुमचे अनुभव नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा।